हाय गाईज, आज होता मेला. असा मी विचार केलो मेल्याला जायचं. त्यासाठी आहे ना मम्मी बोलली, सगळेजण आम्ही खूप दिवस झालो हट्ट करत होतो की मेल्याला जायचं आहे, मेल्याला जायचं आहे, मेल्याला जायचं आहे. तर मम्मी पप्पा आज म्हणले ठीक आहे जाऊया, आज सुट्टी पण होती. तर त्यासाठी विचार केला चला मेल्याला जाऊया. ट्युशनहून आलो आणि गेलो मेल्याला. तर इथे हे मॉल, हे बिल्डिंग सनटेकची, आणि तसंच ते सनटेकच्या बिल्डिंगच्या पुरी होतं मेला. तर तेच जात राहिलो. मग हे आला मेला. इथे लागलेली 10 रुपयाची सेल. ह्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला सगळे मीन्स थिंग्स होते ना, आयटम्स, ते सगळे तुम्हाला आहे ना 10 रुपीजमध्ये भेटतील. आणि छान पण होतं, खूप भीड लागलेली कारण 10 रुपीजमध्ये. आणि इथे होतं हे 50 रुपीजमध्ये, 50 रुपीजची सेल. ह्याच्यात पण चांगले चांगले आयटम्स होते. आणि हे एक काय बोलू आता, हे आहे एक गेम. ह्याच्यात बसायला म्हणजे बाहेरून बघितलं तर छान वाटतं, पण बघितल्यावर खेळल्यावर ना बापरे खूप भीती वाटते. आणि हे येतं स्लो मोशन, आणि इथे स्लो मोशनमध्ये असं दिसते. आणि तेच फास्ट करायला लागलं ना, इथे जे लोक बसलेले ना त्यांचे आवाज पण येत होते, ते चिरकत होते खूप जोराने. आम्ही विचार केलेलो घरातून निघताना की ह्या गेममध्ये जायचं, पण ह्या स्लाईडला बघून आहे ना सगळ्यांची आवाज बघून आम्हाला भीती वाटली. आणि त्याच्यामध्ये आहे ना एक रील लक्षात आली मला, ज्याच्याने एक मुलगी खेळत होती. ती बसलेली तर ती खालती पडली आणि तिचा तोंड फुटला. तर तेच. आणि हे त्याच्यासारखंच दुसरा मेला गेम. तर हे पण आहे ना त्याच्यासारखंच आहे. हे स्लो मोशनमध्ये इतकं स्लो दिसते, नाही तर तो एकदम फास्ट. ते राऊंडवाल्या स्लाईडवरून पण फास्ट होता हा स्लाईड, असा वरून खाली. हे बघून तर जायचं मनच नाही केलं. त्यासाठी गपचूप बसलो आणि हे रील्स पाहिले. त्याच्यात पण पाहिलेलं असं की बसलेले पडलेले. मग इथे आहे ना हे वॉटर बोर्डमध्ये गेलो. तर इथे आहे ना बोट राईडमध्ये गेल्यावर ना पहिलं माझी बहीण आली, कारण इथे नंबर वाईज होतं. मम्मीला पाहिजे होतं आम्ही दोघं पण सोबत जायला, पण ते काका म्हणले नंबर वाईज होते. तर मी तिच्या मागेच होते, आम्ही दोघं सोबत लाईनीत थांबलेलो, तरी काकाने दुसऱ्यांना घेतलं. ते मला आवडलं नाही, असं का करतात माहीत नाही, पण चला राहू द्या. ती आली आणि पुन्हा मी. इथे हा कोणता मुलगा होता ना माझ्या पाणी टाकत होता. मला आला राग, मी तिला टक्कर द्यायला लागली. मी तिच्या आहे ना बोर्डला ठोकायला लागली. आणि हा मुलगा होता, त्यासाठी मी त्याच्याच मागे लागले त्याला ठोकायला. पण विचार केला राहू द्या, मी माझा एन्जॉय करते. आणि इथे मम्मीची जरा क्लिप, हे पप्पा आणि हे मनू तर काय सगळीकडे बघतच होती, कारण आय थिंक हे फर्स्ट टाईम होतं ती गेलेली नाही. ती पहिलं पण गेलेली जेव्हा ती खूप छोटी होती. हे माझी बहीण पोज देते. ती खूप छोटी होती, 5 महिन्याची होती, नाही 6 महिन्याची होती तेव्हा घेऊन गेलेलं, पण तेव्हा तिला काय लक्षात नाही राहत. आणि पुन्हा इथे मम्मी मला बोलवली, मग मी पण थोडीशी पोज वगैरे दिलं आणि मग परत आपलं खेळायला. तर हे बोट राईड झाल्यानंतर आम्ही आलो हे जम्पिंग जपांग, माय फेवरेट. हे तर आम्ही खेळणार. कधी पण आम्ही मेल्यात गेलो ना, मेल्याला तुम्ही मराठीमध्ये हे पण बोलतो, सहल काय तर बोलतात, ते मला लक्षात नाही येते. चला राहू द्या. तर हे जम्पिंग जपांग करत होतो, पडत होतो. आणि हे आता मी पडले, मग ही पण पडेल, घ्या. पण पुन्हा तेच ही छान वाटत होतं. तर मम्मीला वाटलं तुम्हाला फास्टमध्ये हे कसं आहे ते दाखवायला. इतके लोक चिरकत होते ना ह्याच्यामधून, बापरे खूप आवाज येत होता. अख्ख्या मेल्यात ते आवाज आलेलं, चिरकत होते बापरे. जस्ट किडिंग. पण ते चिरकले, खूप जोरात चिरकले, इतके जोरात ना बिझनेस वाटली.
तर तिथे आम्ही जरा क्लिप्स काढले. आणि हे पप्पा आता तिला हेच मनूसाठी हेच जू लावता, कारण ती कुठल्या दुसऱ्या बसायला गेली ना तिला असं आवडत नाही, ती मीन्स भीते. तर पप्पाने तिला साधा सीधा दिलं झुला तिचं. मग ती खुश झाली आणि मग आम्ही घरी जायला गेलो. आणि परत ह्याची जरा क्लिप्स घेतली परत. व ते लाईट लावल्यावर खूप छान दिसत होतं, पण त्याच्या आतमध्ये गेलं ना बापरे, खूप 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 भीती वाटते. मग इथे इथे चायनीजच्या दुकानाला आलेलो, कारण आम्हाला भूक खूप लागलेली. आणि मी आणि माझ्या छोट्या बहिणीने म्हटलं चला काय तर खाऊया. पुन्हा परत आम्ही आलो. तिथे आम्ही फक्त दाखवलेलं असं होतं. आता आम्ही काय तर घ्यायला आलो, काय सामान खूप काय मीन्स चांगले होते. तर पुन्हा इथे खाऊन परी म्हणली की जरा आईस्क्रीम खाऊया. त्यासाठी आम्ही घेतलं चॉकोबार आईस्क्रीम. मग या चॉकोबार आईस्क्रीमचे पण फोटो काढायचेच असतात, तर हे काढलं. हे आम्ही दोघांची, हे मम्मी आणि हे माझी. चॉकोबार आमच्या दोघांचं होतं. आणि पुन्हा आम्ही परत घरी निघायला रवाना झालो. तर इथे परत सनटेकच्या बिल्डिंगला भेटलो, हाय बाय केलं. सनटेकच्या बिल्डिंगला हाय बाय आणि परत घरी. हे स्मार्ट बाजार म्हणजे मॉल, इथलं नायगावचा मॉल आमच्या घराजवळच आहे. तर इथे भेटतात चांगले वस्तू. मग तेच इथे आहे ना, ह्याच्या बाजूला खूप सारे दुकाने आलेत, मीन्स लेन्सचे दुकान, चष्मे, खूप काय. आणि आम्ही कुठे बाहेर निघालो आणि फाटकने आम्हाला त्याचे दर्शन नाही दिले ना, तो क्या बात. फाटक आली, दर्शन दिली, म्हणजे ट्रेन आलं, थोडेसे दर्शन दिली